आज आपण मी जी मूग पिकाची पारंपरिक पद्धतीनं शेती करत आलेला आहात त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही थोडे आणि महत्वाचे बदल करण्यास सांगणार आहे, जेणेकरून तुमचं उत्पादनात वाढ होणार आहे। नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सर्व शेतकरी बांधवांचं सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस तर्फे हार्दिक स्वागत करतो। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन करणं देखील गरजेचं आहे। जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरणी केल्यानंतर सेंद्रिय खतांचा वापर करायचा आहे। तर त्याच्यामध्ये तुम्ही चांगला कुजलेला शेणखत, गांडूळ खत, ऊसाची मळी, कोंबड खत तसेच कंपोस्ट खतचा वापर करू शकता। जर याच्यासाठी आपल्याकडे पुरेसा आर्थिक बजेट नसेल तर आपण उन्हाळ्यामध्ये ताक किंवा ढेंच्या या हिरवळीच्या पिकांची लागवड करून जमिनीमध्ये गाडायचं आहे, जेणेकरून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होणार आहे। जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणार आहे। आपल्या मूग पिकाच्या उत्पन्नात 1 ते 1.5 क्विंटल वाढ होणार आहे। या जून मध्ये 3 ते 4 चांगल्या पद्धतीनं पाऊस होऊ द्यायचे आहे। जून मध्ये 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच आपल्याला पेरणी करायची आहे। जमिनीमध्ये कमीत कमी 6 ते 8 इंचाचा ओलावा पाहिजे। सुरुवातीला जमिनीला कुळवाची पाळी मारण्या अगोदर आपल्या पिकासाठी बेसल डोस टाकणं गरजेचं आहे। बेसल डोस जो आहे तो आपण आपल्या जमिनीचं उन्हाळ्यामध्ये जर माती परीक्षण केलेलं असेल तर आपल्याला त्यानुसार अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायचं आहे। तर शेवटची पाळी मारून पेरणी करण्या अगोदर आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 1 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये 20-20-013, 12-32-16, DAP 9-24-24, 14-35-14 या पद्धतीच्या NPK अन्नद्रव्य असणार 1 किंवा अर्धी बॅग हे 2 खत आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट आणि NPK ग्रेड असणारा खत एकत्र मिक्स करून शेवटची पाळी मारण्या अगोदर हा खत आपल्याला शेतामध्ये समसमान फेकून टाकायचा आहे। त्यानंतर जमिनीला कुळवाची पाळी मारायची आहे। त्यानंतर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपल्या मूग पिकाची पेरणी करायची आहे। तर आपण सुरुवातीला पेरणी अगोदर बेसल डोस खतांचा दिलेला आहे, त्याचा असर जमिनीमध्ये 30 ते 35 दिवस राहतो। त्यानंतर ज्यावेळेस आपल्या मूग पिकाला फुलांची अवस्था चालू झालेली असते, शेंगा भरण्याची अवस्था असते शेवटी, त्यावेळेस पिकाची अन्नद्रव्याची गरज वाढलेली असते। तर त्याच्यासाठी आपण कुळपणी करण्याच्या अगोदर एकरी 1 बॅग 10-26-26 किंवा 9-24-24 हा खत शेतामध्ये समसमान फेकून टाकणार आहोत। त्यानंतर आपल्याला कुळपणी, वखरणी, डवरणी करायची आहे। कुळपणी करत असताना थोडीशी मातीची भर आपल्या पिकाला देणं गरजेचं आहे। व्यवस्थितरित्या फवारणीचं नियोजन करणं देखील तितकंच गरजेचं आहे। विक्रमी उत्पादनासाठी या पिकाला 3 ते 4 फवारण्या करणं गरजेचं आहे। फवारणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा वापर देखील आपल्याला फवारणीमध्ये करायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे आपल्या मूग पिकाचं उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं नवनवीन पिकांच्या सुधारित लागवडीविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।